दरम्यान पहलगाम मधील हल्ल्याच्या घटनेनंतर आजही त्याच्या खुणा कायम आहेत। ज्या ठिकाणी पर्यटकांवर हल्ला झाला त्या ठिकाणाहून TV9चा ग्राउंड रिपोर्ट पाहूया। पहलगाममध्ये ज्यावेळेला अंधाधुंद गोळीबार हा दहशतवाद्यांनी केला त्यानंतर सगळ्या पर्यटकांमध्ये गोंधळ निर्माण झालेला होता। मिळेल त्या वाटेनं प्रत्येकजण वाट मिळेल तसं पहलगामच्या त्या मैदानामधून बाहेर पडायचा प्रयत्न करत होता आणि त्याच्या खाणाखुणा ज्या आहेत त्या आजही आपल्याला पाहायला मिळत आहेत। अक्षरशः ह्या चिखलामधून आपण पाहतोय किती तर लोकांचे हे पायाचे ठसे आहेत जे आपण या ठिकाणी पाहतोय। त्या रस्त्याने हे सगळे गेलेले आहेत। काही जणांचे चप्पल बूट हे आजही अडकलेले आहेत। पाठीमागे आपण पाहतोय एका दुकानातला जो तो बाज होता तो देखील या ठिकाणी अस्ताव्यस्त अशा पद्धतीने पडलेला आपण पाहतोय। आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर इकडे देखील म्हणजे शेकडो पायांचे हे ठसे आहेत जे आजही त्या खरं तर खुणा सांगतायत। हा चिखल झाला होता, खरं तर पाऊस झाला होता त्यावेळेला, आणि त्याच चिखलामधून वाट काढत प्रत्येक जण मिळेल त्या वाटेनं खरं तर जायचा प्रयत्न करत होता। हा आपण अजून एक पाहतो एका पर्यटकाचा बूट पडलेला आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करेन अजून इकडे यायचं, कारण इथूनच खाली खरं तर उतरायचा जो रस्ता आहे तो खरं तर चालू होतो। हा संपूर्ण परिसर जर आपण पाहिला तर हा झाडांचा परिसर आहे आणि इथूनच चालत यायला लागतं। आत्ताही आपण पाहतो हे सुरक्षा दलाचे जे जवान आहेत ते या ठिकाणी गस्त घालतायत, म्हणजे अजूनही या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना परवानगी नाही। आणि अशा पद्धतीनं नेमकं काय झालं असेल ह्याचा फक्त आपण विचार करू शकतो, कारण लहान मुलं होती, वृद्ध लोक देखील होती, महिला होत्या, आणि त्या सगळ्यांना ज्यावेळा गोळीबार हा झाला त्यावेळा अचानकपणे त्यांना प्रत्येकाला खरं तर जीव वाचवायचा होता। काही लोकांना अक्षरशः म्हणजे खांद्यावरून जे जखमी होते त्यांना देखील नेण्यात आलं। आणि ह्या आपण पाहतोय अजूनही खुणा, म्हणजे ह्या रस्ता जिथपर्यंत जाईल किंवा जिथपर्यंत चिखल आहे तोपर्यंत ह्या सगळ्या अशा खुणा पाहायला मिळतात। शेकडो लोकांच्या पायांची हे सगळे या खुणा आहेत खरं तर। आणि अशा पद्धतीनं सर्च ऑपरेशन जे आहे ते आत्ताही या संपूर्ण भागामध्ये सुरू आहे। अजून काही पुढं आल्यानंतर आपल्याला परिस्थिती समजू शकते। पाण्याच्या बाटल्या देखील अडकलेल्या आहेत, कारण जरी थंडी असली तरी हातामध्ये जे साहित्य होतं ते सगळं साहित्य घेऊनच हे सगळे आलेले होते। आपण पाहतोय अशा पद्धतीनं ह्या सगळ्या जवानांना जागोजागी तैनात केलेलं आहे। संपूर्ण पहलगाममध्ये जी घटना झालेली होती त्या घटनेच्या म्हणजे त्या ग्राउंडला पूर्णपणे आत्ता म्हणजे छावणीचं अक्षरशः स्वरूप आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी।